यानंतर आपण छत्रपती संभाजीनगर मधला आढावा घेऊया। छत्रपती संभाजीनगर मधल्या 16 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 89% तर 28 पोटनिवडणुकांसाठी 76% मतदान झालेलं आहे। 9 तालुक्यातल्या 68 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज पार पडतेय। निकालामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। छत्रपती संभाजीनगर मधल्या या मतमोजणीच्या अनुषंगाने आपण अपडेट जाणून घेणार आहोत। अविनाश कानडजे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। अविनाश, 16 ग्रामपंचायतींसाठी 89% इतकं मतदान झालेलं होतं। अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। काय नेमकी छत्रपती संभाजीनगर मधली स्थिती? नक्कीच आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2022 मध्ये देखील 89% मतदान झालं होतं। त्या अगोदर एवढं मतदान कधीही झालेलं नव्हतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा 89% मतदान हे 16 ग्रामपंचायतीसाठी झालेलं आहे। त्यामुळे कुठेतरी रेकॉर्ड मतदान यावेळेस झालेलं म्हणावं लागेल। खरं तर राज्याची परिस्थिती राजकारणाची जर बघितली तर शिवसेनेमध्ये 2 गट झाले, राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले। त्यानंतर खरं तर हे ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे येणारे लोकसभा आणि विधानसभेची रंगीत तालीमच मानल्या जात होती आणि त्या पद्धतीचं या निवडणुकीकडे लक्ष देखील दिल्या जात होतं। जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण 16 सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान यावेळी पार पडलेलं आहे। तर यामध्ये काही निवडणुकींचे सुद्धा मतदान होते। त्यानुसारच आता या संपूर्ण जिल्ह्यामध्ये 89% मतदान असं झालेलं आहे। तर 9 तालुक्यामध्ये 68 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली। 44 सरपंच पदासाठी तर 248 उमेदवार हे सदस्य पदासाठी रिंगणात होते आणि काल झालेल्या मतदानामध्ये यांचं सर्वांचं भवितव्य आता मतपेटीमध्ये बंद झालेलं आहे। तर 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। त्यानंतर 1 ते 2 वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। जर आपण बघितलं तर यामध्ये सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत जर आपण मानली तर जी पैठण तालुक्यामध्ये होतीये। कारण पैठण तालुक्यामध्ये या अगोदर जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी बिडकीन ग्रामपंचायत होती ती ग्रामपंचायत ज्यावेळेस शिवसेना आणि शिंदे गट ठाकरे गट या 2 शिवसेना झाल्या त्यावेळेस बिडकीन ग्रामपंचायत ही वन हँड ठाकरे गटाने जिंकली होती। त्यानंतर संदीपान भुमरे जे पालकमंत्री सुद्धा आहेत आणि सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये वरिष्ठ मंत्री म्हणून देखील त्यांच्याकडे बघितलं जातं, त्यांना मोठा धक्का बसला होता। त्यामुळे आता ही ग्रामपंचायत जी पैठणमधील एक ग्रामपंचायत ही कोणाच्या बाजूने जाते याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र जर आपण बघितलं तर येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा तोंडावरच आहेत आणि एकूण मराठवाड्यातला जर विचार केला किंवा संभाजीनगरचा विचार केला तर सर्वच आमदार हे आता सध्या महायुतीकडे आहे। त्यामुळे महाविकास आघाडी या ठिकाणी आपला गड राखते की शिवसेना पुन्हा एकदा जी बरोबर आहे। त्यामुळे या निवडणुकीच्या निकालामध्ये नेमकं कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। अविनाश, धन्यवाद ही जी माहिती दिली त्याबद्दल। आणि या संदर्भातल्या ज्या अपडेट्स आहेत, मतमोजणी ज्या वेळेला सुरू होईल त्यानंतर प्रत्येक अपडेट क्षणाक्षणाची अपडेट न्यूज 18 लोकमतवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया। बघत रहा न्यूज 18 लोकमत।